दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 12 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शक हो, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण आणि आनंदाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. सोलापूर जिल्ह्याचे जलवर्धन असलेलं तसेच पुणे आणि नगर जिल्ह्याला सुद्धा वरदान ठरलेलं उजनी धरण जे आहे ते उजनी धरण आता 50च्या घरामध्ये पोहोचलंय. त्यामुळे आता आनंदाचं वातावरण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक आता कमी होऊ लागली आहे. आज सकाळी 6च्या अपडेटनुसार दौंडची आवक ही 8,177 क्युसेस इतकी झाली असून उजनीची टक्केवारी ही 49.37% इतकं झाली असून उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो 26.45 TMC झाला असून एकूण पाणीसाठा हा 90.11 TMC इतका आहे. गतवर्षी जर आपण या धरणाची तुलना केली असेल, या धरणाचा पाणीसाठ्याचा अभ्यास केला असेल तर गेल्या वर्षी व या दिवसामध्ये उजनी धरण हे 94.30% इतकं होतं व धरणाचा जो काय उपयुक्त पाणीसाठा होता तो 50.52 TMC इतका होता आणि एकूण पाणीसाठा जो आहे तो 114.18 TMC हे गेल्या वर्षी होता. दर्शक हो, पाऊस थांबलाय या ठिकाणी उजनीच्या घाटमाथ्यावरती, जसे पुण्यातला सुद्धा पाऊस थांबलाय. दौंडवरची जी आवक येते त्या आवक आता अत्यल्प कमी आहे की जे 20,000 30,000 होती ते आता 8,000 वरती आले. मात्र 12 वाजेपर्यंत किंवा कदाचित सायंकाळपर्यंत उजनी जे आहे ते आपलं अर्धशतकी पूर्ण करेल. मात्र आता भीमा नदी जी आहे ती भीमा नदी अनेक ठिकाणी कोरडी पडलेलं चित्र सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसतंय. अनेक बंधारे आहेत ते बंधारे या ठिकाणी कोरडे पडले आहेत. त्यामुळे आता शेतीसाठी सुद्धा उजनीतून एक पिण्याचं पाणी जे आहे ते सोडण्याची मागणी ही शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. कारण नदीकाठी जे काही थोडीफार पिकाले ती पिकं वाचवायची असतील तर त्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. उजनी 50च्या घरामध्ये पोहोचल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी बऱ्यापैकी मिटलाय. त्यामुळे आता नदीकाठची जी काही पिकं आहेत ती पिकं वाचवण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होते. विद्युत पुरवठा जो आहे तो विद्युत पुरवठा हा त्या ठिकाणी 5 तासावरती आणलाय. मात्र नदीमध्ये पाणी नसेल तर 5 तास वीज देऊन काय करायचं आहे हाही प्रश्न आता शेतकऱ्यांना कुठेतरी उपस्थित होतोय. त्यामुळे आता पाणी आलेच आहे तर उजनीतून एखादी जी पाठीमागे राहिलेली पाळी आहे पाण्याची ती पाण्याची सोडावी अशी मागणी सुद्धा जोर धरून शेतकऱ्यांमधून मागणी ही आता जोर धरायला लागली आहे. त्यामुळं आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या जी काही शेतकऱ्यांची मागणी आहे पाणी सोडायची त्याकडे कशा पद्धतीने पाहतात ते उत्सुक ठरतंय. तुर्तास तरी उजनीनं जे आहे ते आता 50च्या घरामध्ये पोहोचले आहे. त्याचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या अपडेट पर्यंत या व्हिडिओच्या मध्ये न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.